परभनी के पालन तहसील में स्थित आनंद आश्रम छात्रावास, जो कि मराठवाड़ा सार्वजनिक शिक्षण प्रसारण मंडल द्वारा संचालित किया जाता है, इन दिनों एक गंभीर विवाद का केंद्र बन गया है। यह छात्रावास फिलहाल पालम शहर में एक किराए के भवन में संचालित हो रहा है, लेकिन भवन के मालिक और संस्था के निदेशक के बीच चल रहे विवाद ने यहां रह रहे 40 छात्रों के भविष्य को खतरे में डाल दिया है। पालम शहर में मराठवाड़ा सार्वजनिक शिक्षण प्रसारण मंडल द्वारा संचालित आनंद आश्रम छात्रावास को भवन मालिक द्वारा खाली कराने की मांग के बाद विवाद खड़ा हो गया है। भवन मालिक का कहना है कि वे इमारत को अन्य कार्यों के लिए इस्तेमाल करना चाह रहे हैं और इसलिए छात्रावास को दूसरी जगह स्थानांतरित किया जाना चाहिए। वही संस्था के सचिव दत्ता राठौड़ ने छात्रों के शैक्षणिक नुकसान को लेकर चिंता व्यक्त की और कहा है कि छात्रों को पूरे शैक्षणिक वर्ष तक वहीं रहने दिया जाए। उन्होंने इस मुद्दे पर जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी को ज्ञापन सौंपकर समाधान की मांग की है। मी मागासवर्गीय असल्यामुळे आणि या पालम तालुक्यामध्ये दुसरं मागासवर्गीय वसतिगृह नसल्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांची सोय असल्यामुळे मी या ठिकाणी 5 विद्यार्थ्यांना ॲडमिशन द्यायला आलो असताना या ठिकाणी वसतिगृह बंद दिसलं। त्यामुळे मला एवढं दुःख होतं की मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी शिकायचं कुठं, राहायचं कुठं, आणि शासनाचं जे धोरण आहे शैक्षणिक वर्षापासून त्यांचा जरी घरगुती वाद असेल आम्हाला देणं गेलं नाही, पण पालक म्हणून मी सांगतो की वसतिगृह हे चालू ठेवलं पाहिजे, अन्यथा शासनानं या वसतिगृह खोलण्यासाठी किंवा चालू ठेवण्यासाठी प्रयत्न करावं आणि न्यायालयीन जो वाद आहे तो त्यांचा वाद मिटेपर्यंत त्या घरमालकीने हे तुम्हाला सांगतो वसतिगृह मोकळं करून द्यावं, एवढीच माझी नम्र विनंती आहे। ह्या संस्थेअंतर्गत आमचे सगळे 9 युनिट चालतात। त्या युनिटपैकी एक पालम येथे आनंद आश्रम मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृह हा वसतिगृह आहे। इथे मागासवर्गीयाचे 40 विद्यार्थी निवासी राहतात। त्यांचं राहणं खाणं सगळी सोय ही आम्ही वसतिगृहातर्फे आम्ही करतो सगळं। आणि प्रकरण असं आहे की ही बिल्डिंग सौ उषाताई कांतराव चव्हाण यांच्या नावानं आहे, यांच्याकडून आम्ही भाड्यानं घेतलेली आहे। आमचं हे फॅमिलीमधलेच आहेत, ते दुसरे बाहेरचे नाही आहेत। पण आमचा आता फॅमिली वाद निर्माण झाल्यामुळं सदरील प्रकरणे न्यायालयीन प्रविष्ट आहे, आता सध्या चालू आहे। पण आज रोजी ही बाई आता काल 16 तारखेपासून सगळे शाळा वसतिगृह चालू झालेले आहेत आणि काल परवापासून सदरील घरमालक हे आम्हाला येऊन खूप त्रास देत आहेत की तुम्ही आताच्या त्या हे घर खाली करा, या मुलांना हे तुमचं सामान सगळं बाहेर काढा। की ह्या वसतिगृहामध्ये सगळं शासकीय रेकॉर्ड आहेत, सगळं कॉट आहेत, पलंग आहेत, सगळ्या मुलांच्या सुविधेचं सर्व सामान आहे। आणि आज रोजी आम्हाला एवढी मोठी जागा ह्या पालममध्ये कुठं मिळणार नाही, म्हणून आम्ही तुमचं म्हणणं काय? आम्ही घरमालकाला सांगितलं की बाबा आम्हाला कमीत कमी एवढं शैक्षणिक वर्ष तू संधी दे, आम्ही तुला ॲग्रीमेंट करून देऊ, आणखी परत तुला महिन्याच्या महिन्याला भाडं देऊ बिल्डिंगचं, आणि 1 वर्षामध्ये आम्ही ही बिल्डिंग सोडून आणि दुसरीकडे आम्ही शिफ्ट करू। आम्ही त्यांना विनंतीपूर्वक सांगतोय, आम्ही PSI समोर पोलीस स्टेशनला देखील त्यांना विनंती केली जाऊन की बाबा आम्हाला एवढं सहकार्य करा, कारण तात्काळ आम्ही हे एवढं व्यवस्था करू शकत नाही। म्हणून आमची एवढी शेवटची एक विनंती आहे की आम्हाला एवढं शैक्षणिक वर्ष त्या मालकाने द्यावं आणि आम्ही त्यांना ॲग्रीमेंट करून देऊ, आणि वर्ष संपल्यानंतर आम्ही सौखुशीने न्यायालयीन प्रकरण आमच्याकडून नाही लागलं तरी आम्ही त्यांना सोडून देऊ, काही अडचण नाही। माझं एवढं म्हणणं आहे।